जय गुरु. जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे सगळ्यांना? जय हो, गुरु. येतंय हा, ऐकू. येत आहे ना? हा, ठीक आहे. ते आपण सुरू करूया. तर काल गंगा तुम्ही पाठ केला ना पूर्ण? हो सर, त्यातला काही डाऊट्स आहेत आम्हाला. अरे, टाकले नाही की तुम्ही मला? एक काम करा ना, आपण असं करूया, हम्म. त्यातले जे डाऊट्स आहे ना ते तुम्ही उद्या ग्रुपवरती टाका. मग आपण त्याची चर्चा उद्या करूया. आज आपण चालेल. सुभाषितांचा पाठ सुरू करूया. हं? ओके सर. कारण तो पाठ अगदी सोपा आहे त्याचा. पण ठीक आहे, हरकत नाही. काही असतील तर मग जरूर सांगा तुम्ही, आपण त्याचं घेऊया. पण सगळे ग्रुपवर टाका डाऊट्स, मग ते तेवढेच घेऊया आपण. हो सर, नक्की. हा, आता ते वंद्यास्ते महात्मानस्तेषां लोके स्थिरं यशः ये निबद्धानि काव्यानि ये वा काव्येषु कीर्तिताः. तर ठीक आहे, मीच सांगतो. मला वाटतं यांचा अर्थ म्हणजे तुम्हाला हो. कळेल. आता हा जो श्लोक आहे ना, हे सुभाषित आहे. तर हे भोज प्रबंध या ग्रंथातलं आहे. भोज प्रबंध म्हणजे काय? भोज राजा होता. हम्म. तर त्याच्या दरबारात जे कवी वगैरे असायचे, तर त्याच्या तिथे त्या भोज प्रबंधात म्हणजे असा तो हे केलेला आहे. वेगवेगळ्या कवींचे त्याच्यात श्लोक आहे, तो सुभाषित आहे. तर याचा अर्थ असा की ते वंद्या म्हणजे ते वंद्यास ते वंद्याहा ते महात्मानस मानहा. म्हणजे असे महात्मे जे आहेत ते वंद्य आहेत, वंदनीय आहेत, की तेषाम ज्यांचं यश हे लोकांमध्ये म्हणजे पृथ्वी तलावर स्थिर आहे, ते वंदनीय आहेत. नंतर ये निबद्धानी काव्यानी म्हणजे जे काव्यांची रचना करतात. हम्म. वा वा म्हणजे किंवा ये काव्येषु कीर्तिताः किंवा ज्यांच्या ज्यांची कीर्ती काव्यांमध्ये गायली जाते. हम्म. किंवा ज्यांच्या कीर्तीचं वर्णन, कीर्ती तर म्हणजे कीर्ती केली जाते, ज्यांची कीर्ती काव्यांमध्ये केली जाते, असे असे लोक, ज्यांनी निबद्ध म्हणजे काव्याची रचना केली, असे लोक, असे महात्मे, आणि ज्यांचं पृथ्वी तलावर यश हे स्थिर असतं, असे सगळे महात्मे मोठे लोक वंदनीय आहेत. समजलं? हो सर. हम्म. पुढचं सुभाषित. हे कोण सांगेल? कोणाला प्रयत्न करायचा अर्थ सांगायचा? मी ट्राय करू का? कोण? दीपाली? हा, माझा सांग. आवाज येतोय? हो, येतोय. मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं महात्मनां मनस्यन्यत वचस्यन्यत
तो नको कर्मण्य म्हणू, तो न्यद पाय तोडलेला आहे. हा. दूरात हा कर्मण्यन्यद दूरात्मनाम हम्म. मनस्य एकम म्हणजे मनात एक, वचस्य एकम म्हणजे वचनात एक, कर्मण्यम कर्मण्य एकम म्हणजे कर्म करताना एक, महात्मा लोक असं करतात म्हणजे महात्मा म्हणजे जे जे महान लोक आहेत ते असे वागतात. मनस्य अन्यत म्हणजे मनात एक दुसरंच काही, वचस्य अन्यत म्हणजे बोलण्यात दुसरंच काही, आणि कर्मण्य अन्यत म्हणजे कामात अजूनच दुसरं, असे कोण असतात तर दुरात्मा म्हणजे वाईट लोक. बरोबर आहे का? बरोबर वाटते. Shall I say? हो हो, बरोबर आहे दीपाली. मुखे बोलिल्या सारिखा चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. असं असं कसं वाटतं ते. Manasa नाहीये vacha, सगळं. manasa vacha karmana we say, no? Similar to that. All should be one. ऐसे बोलते हैं. सर म्यूट मध्ये गेलेत. हो का, पहिला झाला श्लोक तुमचा? हो. आपण असं म्हणतो ना की जो वंदे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तसं टाईप. हा, जसं अरे, आपण म्हणतो ना इसे आणि असं ते नहीं कसं? जाओ का, बगल का, में चूरी, का- ऐसा नहीं होना कायेन चाहिए. वाचा मनसा स्मरामी असं म्हणतो ना आपण देवाची प्रार्थना करताना. म्हणजे मन म्हणजे मनस्य एकम म्हणजे ज्याच्या मनात एक असतं, ज्याच्या वाणीत पण ते एकच असतं, तेच असतं, म्हणजे बोलतोय तेच, आणि कर्मणी आणि क्रिया सुद्धा तो तीच करतो, जे बोलतो ते करतो, जे करतो तेच मनात असतं. असे जे लोक असतात हे मोठे लोक असतात, महात्मना. आणि मनात एक, बोलतो वेगळं, आणि काम क्रिया कृती तिसरीच करतो, हे कोण असतात? हे लक्षण कोणाचं आहे? दुरात्मना, दुष्ट लोकांचं लक्षण हे असतं असं. बरोबर. अच्छा, म्हणजे मनस्य एकम वचस्य एकम असं अशी खोड होते का? हो, मनस्य एकम वचस्य एकम कर्मणी एकम, मनस्य त्या अन्यत वचस. मनसी एकम वचसी एकम असं वाटलं होतं. हा, सॉरी सर, मनसी मनसी, सॉरी सॉरी, मनसा एकम, हा मनसा एकम, मनसा एकम वचसा एकम कर्मणी एकम. नंतर मग मनसी अन्यत, नाही पण य आहे तो ई नी होतं. मनसी मनसी एकम वचसी एकम कर्मणी एकम, मनसी अन्यत हा, तसंच वचसी वाटलं. अन्यत कर्मणी अन्यत. नी अधिक ई अधिक अ बरोबर य होतो त्याचा असा. हम्म. कारण मनसा एकम म्हटलं तर मनसैकम सई होईल ते. याही नाही होणार. ठीक आहे. हा, ते तिसरा श्लोक. हे कोणी प्रयत्न करेल तिसरा श्लोक सांगायचं? हा, मी करू. हा. लभेत सिक्तासु तैलम अपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः. हम्म. लभेत आहे का पूर्ण? लभेत. ल- हा लभेत. हा. हा, म्हणजे सिक्ता म्हणजे वाळू, सिकता नाही, वाळूतून, सिकता म्हणा, वाळूमधून. सिकता. हा. क सिकत पूर्ण आहे आहे. का? अच्छा अच्छा. हा. लभेत सिकतासु तैलम अपि म्हणजे वाळूतून तेल देखील मिळू शकेल. लभेत मिळते. नाही, लभेत म्हणजे सर मिळेल असं धरायचं, मिळते म्हणायचं का लभेत? नाही नाही, असा याचा अन्वय असा होईल, यत्नतः हं, पीडयन सिकतासु अपि तैलम लभेत असं. हा, म्हणजे हं, ज्याला आपण म्हणतो ना, प्रयत्नाने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं, नाही का? हो, तसं आहे. हा. हं. हा. पुढे. आणि पिबेच्च मृगतृष्णिकासु हम्म. सलिलं पिपासार्दितः. हम्म. अं, पिपासार्दितः मृगतृष्णिकासु सलिलं पिबेच्च. हम्म. म्हणजे पिपासार्दिता म्हणजे जो तहानलेला आहे तो हम्म.
अं, मृगतृष्णिकासु म्हणजे मृगातील पावसाने असं मृगतृष्णिकासु म्हणजे मला नाही कळलं सर. नाही, याचा अर्थ असा आहे, च म्हणजे पुढच्या वाक्याचं नंतर च आणि पिपासादितः म्हणजे जो तहानेने व्याकुळ झालेला आहे तो, हा, मृगतृष्णिकासु सलिलम पिबेत. तर मृगतृष्णिकासु म्हणजे बहुवचन आहे हे. सुप्रत्यय म्हणजे सप्तमी बहुवचन. मृगजळांपासून सुद्धा अपि म्हणायचं. अपि म्हणजे अध्यारूत आहे अपि. मृगजळांपासून सुद्धा पाणी पेई. हम्म. अच्छा, म्हणजे जे भासमान आहे त्याच्यातून सुद्धा त्याला पाणी मिळेल जर प्रयत्न केले तर. हम्म. पण पण आता हे मुद्दाम, आता तुमच्या पुस्तकात मला वाटतं ही दोनच वाक्य आहेत, बरोबर? हो. हा. तर आणि आपण ही मराठीतली जी म्हण आहे ना ती हम्म. ती पण तशी अर्धवट आहे. म्हणजे ही पहिल्याच वाक्याची आहे. प्रय वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल. कारण का, की हे जे सुभाषित आहे ना, हे भर्तृहरीचं नीतिशतक नावाचं जे पुस्तक हे आहे, ग्रंथ म्हणा किंवा रचना, त्याच्यात नाही. पण त्याच्यात काय म्हटलेलं आहे, त्याची पुढची दोन वाक्य अशी आहेत की ज्यांनी हे सुभाषित पूर्ण होतो. कदाचिदपि पर्यटन शशविषाणमासादयेत. हा. आता कदाचित एखाद्या वेळेला, हा, पर्यटन शशविषाणम अपि आसादयेत. म्हणजे एखाद्या वेळेला पर्यटन, पर्यटन म्हणजे काय? अटन, अट शब्द आपला झाला. अट म्हणजे काय? फिरणे. अट धातू अट्टावट्टा झालेला फिरणे, आहे समजा. फिरणे ना. हा. फिरणे. फिरणे, हा. चकणे. त्या अट धातूला परी हा उपसर्ग लागला की पर्यटन हा शब्द झाला. आपला जो मराठीत जो पर्यटन पर्यटन म्हणतो ना आपण, तो शब्द परी अधिक अटन असं झालेला आहे. अटन म्हणजे फिरणे, परी म्हणजे, पण ते नुसतं आपलं एकाच ठिकाणी फिरणं त्याला म्हटलं जातं अटन. पण पर्यटन म्हणजे काय? आजूबाजूला फिरणे, म्हणजे आजूबाजूचा परिसर, देश, प्रदेश वगैरे वगैरे असं त्याला म्हणतो आपण पर्यटन. किंवा कधी कधी किंवा एखाद्या वेळेला, हा, फिरता म्हणजे परिसरात फिरताना किंवा आजूबाजूला फिरताना शशविषाण मासाद आहेत. सशाला सुद्धा म्हणजे शिंग असलेला ससा किंवा शश म्हणजे ससा, शशक म्हणजे, तर विषाणम म्हणजे शिंग, त्याला सुद्धा शिंग दिसतील. हम्म. पण न तू, परंतु, हा, प्रतिनिविष्ट मूर्खजन चित्तम आराधये. पण हे सगळं मिळू शकेल. वाळूतनं तेल मिळेल, मृगजळांपासून तहान भागेल. फिरताना परिसरात आपल्याला सशाची शिंग पण दिसतील, की सशाला शिंग नसतातच पण दिसतील. पण मूर्खजन चित्त महाराज आहेत. पण कधीही, किती प्रयत्न केले तरी मूर्ख लोकांचं मन प्रसन्न करणं किंवा त्यांचं समाधान करणं शक्य नाही. म्हणजे या सगळ्या अशक्य गोष्टी, अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील एखाद्या वेळेला, पण मूर्ख लोकांचं चित्त, त्यांना प्रसन्न नेहमी ठेवणं समाधानी ठेवणं हे कधी शक्य नाही असं. जे आपण जी सर मराठीत शेवटी जे म्हण वापरतो ती काहीतरी हा, वेगळ्याच अर्थाने वापरतो. व्यंगार्थाने म्हणजे ते प्रयत्नाचं महती हे करण्याकरता, की म्हणजे प्रयत्न करा, काही शक्य, अशक्य ते सुद्धा शक्य होईल असं. पण सर शेवटी तेच जे मी सांगतो दिलं ना, की ती सर. ती ज्यांनी कोणी ती मराठीत म्हण आणली असेल, ती म्हणजे वेगळ्या अर्थाने आणली. पण शक्य आहे का वाळूतनं कधी ते निघू शकेल का? नाहीच ना. कारण त्याचं कारण असं की या सगळ्या जवळ अशक्यच गोष्टी आहेत. पण या सुद्धा एक वेळ होतील. जसं आपण म्हणतो की सूर्य पश्चिमेला एक वेळ उगवेल, नाही का? तसंच आहे ना हे. तसं. हा, सर. सर, हा, बोला. हे चित्तमाराधायत म्हणजे ते आहे चित्तम अराधायत असं आहे ना, म्हणजे ते मूर्ख फोड जन अशीच होईल ना. चित्तम आराधयेत. चित्तम अराधायत ना.
राधाईत. आराधयत. आराधना, आराधना. आराधना म्हणतो ना आराधईत. आपण, आराधना. आराधईत. हा, आराधना म्हणजे काय? देवतेला आपण आराधना करतो म्हणजे काय? तिला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतो प्रयत्न किंवा करतो. प्रसन्न प्रार्थना. करून घेतो, नाही का? असं तसं समजलं तर हे म्हणजे फार सुंदर, म्हणजे संस्कृत मधील सुभाषित हा एक फारच स्वतंत्र आणि म्हणजे अगदी अलौकिक असं आपल्याला आनंद मिळतो ही वाचताना. सर त्या श्लोकामध्ये सलिलमचा अर्थ काय? सलिल म्हणजे पाणी. पाणी. ओके. म्हणजे मृगजळातलं पाणी, जे कधी शक्य आहे का? मृगजळ म्हणजे काय? की जे आपण असं उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण फिरत असतो बाहेर, तेव्हा आपल्याला अशा त्या पाण्याचं कोण होतं? म्हणजे त्या उन्हाच्या इफेक्ट, सायंटिफिक कन्सेप्ट फिनॉमेना आहे तो. तर त्यांनी असं हो. आपल्याला म्हणजे असं पाणी दिसतं ना दूर, आणि मग असं म्हटलं जातं त्याला मृगजळ का म्हणतात? कारण की उन्हाळ्याच्या दिवसात असं ते पाणी वाटतं, तर आपलं तर जाऊच द्या, हरणं असतात ना मृग, तर ती त्याच्या मागे धावत सुटतात, ताणलेले असतात बिचारे, आणि धावत सुटतात. पोचतात तर अजून ते दूर दिसतं, अजून ते दूर दिसतं, आणि शेवटी हरिण, असं म्हटलं जातं की ते शेवटी मृतप्राय होतं, पडून जातं शेवटी धावून धावून. त्याला पाणी मिळतच नाही, असं म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. हम्म. असं. ठीक आहे. हो सर. हम्म. हा. पुढचा श्लोक कोण वाचेल? कोणाला प्रयत्न करायचा आहे का? नाही, नाही कळणार. हम्म. बरं, मी सांगतो. गुणेषु यत्न क्रियताम किमाटोपै प्रयोजनम विक्रियन्ते न घंटाभिर गाव क्षीर विर्वाजिता, नाही, विवर्जिता हा पाहिजे हे. हा, विवर्जिता. हा. हम्म, विवर्जिता. हा. 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 पुस्तकात विवर्जिताच आहे. नाही, नाही, विवर्जिता असा. तर याचा अन्वय असा आहे, गुणेषु यत्न क्रियताम, म्हणजे म्हणजे गुणांमध्ये किंवा गुणांसाठी, सद्गुणांसाठी प्रयत्न करावा, केला पाहिजे. क्रियताम आटोपैहि किं प्रयोजनम. आटोपही म्हणजे, आटोप म्हणजे काय? नुकतं त्याला आपण उलाढाल किंवा खटाटोप म्हणतो ना, खटाटोप हा शब्द आटोप या शब्दापासूनच आलेला आहे. हा, म्हणजे आटोटोप म्हणजे काय? इकडची खाट तिकडे ठेवली, इकडचा घट तिकडे ठेवला, हा, परत इकडे आणला, म्हणजे काम काही नाही, नुसतं आपलं कामात बिझी असं दाखवायचं, नाही का? काहीतरी फक्त गोंधळ करायचा, बाकी. हा, तर या सुभाषिताचा अर्थ, पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे की सद्गुणांमध्येच प्रयत्न करावा किंवा सद्गुण प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. हा, आटोपही नुसतं आपलं धावपळ काय, नुसतं म्हणजे फुकट जाणारी धावपळ काय कामाची? किम प्रयोजनम, काय काम? तर याचं उदाहरण दिलंय, विक्रियंते न घंटाभीर गाव क्षीर विवर्जिता. हा, म्हणजे जर म्हणजे बाजारामध्ये किंवा जर तुम्ही एखादी गाय जर दूध देणारी नसेल, भाकड गाय असेल किंवा दूध देणारी नसेल, तर तिला विकण्यासाठी तुम्ही घंटा जरी बांधली तिच्या गळ्यामध्ये, खूप आवाज करणारी, तरी काही फायदा आहे का? नाही. कारण शेवटी घेणारा आहे तो, ती आवाज किती करते, तिच्या घंटेतनं किती वेळा आवाज येतो, हे बघून काही तो गाय घेणार नाही ना विकत, घेणारा. तो बघेल ती दूध दुभती तिचं आहे की, दुभती आहे की नाही, हेच बघेल ना. असं. गावा हा म्हणजे काय? गाई. कोण? हा, गाई. गाय. गाई. गाय. गऊचं अनेक वचन, बहुवचन. अच्छा. हा. मग पुढचं बघूया. अं, हा, गच्छन
गच्छन पिपी पिपीलिका याति योजनानां शतान्यपि अगच्छन् वैनते योऽपि पदमेकं न गच्छति. तर पिपीलिका म्हणजे पुस्तकामध्ये ना गच्छन असं आहे. काय काय ते पुस्तकामध्ये गच्छन आहे न चा पाय तोडलेला आहे. पाय, हा मलाही तेच वाटलं गच्छनच पाहिजे ते, कारण ते एकच म्हणजे एकवचनच आहे, ते पिपीलिका हे एकच वचन आहे, त्यामुळे गच्छन. हा, तर ह्याचा प्रयत्न करू. दुसरं कोण सांगेल का? सर मैं बोलूं? हा, बोलिए. सर गच्छन पिपीलिका याति योजनानां शतान्यपि, चींटी चलते चलते योजन मतलब 100 योजन तक चली जाती है चलते चलते। हम्म अगच्छन वैनतेयोऽपि हम्म पदमेकं न गच्छति। अगच्छन मतलब नहीं गया हुआ, वैनते गरुण, गरुण एक कदम, पदमेव मेकम, पदमेकम एक कदम भी नहीं चलने से कहीं भी नहीं जाता है। और गरुण जो कि पूरा आकाश उड़ की दूरी नाप सकता है, लेकिन अगर वो नहीं चलता है तो वो एक कदम भी नहीं चल सकता है। और चींटी पिपलिका इतनी छोटी है, वो एक एक कदम चलते चलते 100 योजन की दूरी भी नाप लेती है। बराबर, एकदम सही. कोणाला विचारायचं याच्यावर? समजला अर्थ याचा? हो, समजला. हम्म. तर वैनतेय म्हणजे गरुड का? हो, अच्छा. वैनतेय म्हणजे गरुड. तो म्हणजे असं म्हटलं जातं ना की कश्यप ऋषी होते ना, तर त्यांच्या म्हणजे काही काही पत्नी होत्या ना वेगवेगळ्या, तर दिती पासून दैत्य झाले, अदिती पासून देव झाले. तर ब- तशी त्यांनी विनिता नावाची जी पत्नी विनता. होती. हा, विनता, हा. विनता. विनत विनता. हा विनिता विनिता विनिता. तर विनितापासून वैनते म्हणजे गरुड झाला. अजून जो कद्रू कद्रू म्हणून जी होती पत्नी त्यांची, तिच्यापासून सर्प झाले असं. म्हणून तो विनितेचा मुलगा म्हणून वैनतेय असं. ओ. ऋषी कोणते? कश्यप. कश्यप ऋषी. अच्छा. असं म्हटलं जातं ना की आपली जी सृष्टी आहे ही कश्यपांची सृष्टी आहे सगळी, म्हणजे तर म्हणजे या बऱ्याच ज्या योनी आहेत या सगळ्या कश्यपांपासून उत्पन्न झालेल्या आहेत, सृजन झालेलं आहे असं. आणि मग ते पण एका म्हणून ते गरुड बाई आणि सापांचं वैर आहे ते त्याच्यापासून मानलंय, कारण ती कद्रू आणि विनिता त्यांच्यामध्ये म्हणजे भांडण होतं असं. असं. पण एका बाईपासून गरुड पक्षी जन्माला आला म्हणजे आश्चर्य वाटतं काहीतरी. काय? एका बाईपासून गरुड पक्षी जन्माला आला. गरुड साप पण न, कद्रू म्हणून होती तिच्यापासून सर्पयोनी तयार झाली सगळी असं आहे. हो हो. हम्म. ठीक आहे. हम्म, हम्म. सर याचा अर्थ असा का की प्रयत्नांनी म्हणजे जी मुंगी आहे ती सतत प्रयत्नांनी अं, शत सर्व काही योजन साध्य. जाते आणि आणि गरुड नाही, हा जाऊ नाही नाही शकत नाही. नाही नाही, म्हणजे प्रयत्न तर अध्यारूत आहेच वैशाली, पण हम्म. याचं मूळ आहे की तुम्ही आधी सुरुवात तर करा असं आहे. म्हणजे नुसतंच ओके. चर्चा करून काही फायदा आहे का? नाही का? म्हणजे अच्छा अच्छा. हम्म. म्हटलं मनात आणलं तर तो एका झेपेत असं म्हटलं जातं की तो एका बेटावरून दुसऱ्या बेटावर पण जाईल, समुद्र पण पार करेल. बरोबर, पण तो बरोबर आहे. गेला तर ना, हम्म. तर त्यांनी म्हणजे पायच प्रयत्न करायला पाहिजे. हा प्रयत्न, इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. सुरुवात सुरुवात तर करा. कुठल्याही कामाला नुसतं हम्म. कामाचं तुमच्या डोक्यात प्लॅनिंग शक्ती असेल तुमच्यामध्ये. हम्म. पण हम्म. जोपर्यंत तुम्ही हम्म. कृतीच करत नाही, अंमलात आणत नाही, तोपर्यंत काय फायदा? विराज मुंगी तिचा जीव हम्म. एवढूसा पाय एवढूसे, पण ती जेव्हा निघते हम्म. म्हणजे सुरुवात करते तेव्हा ती हम्म. 100 मैल सुद्धा जाऊ शकते असं. पण करेक्ट. सुरुवात करणं हम्म. महत्वाचं आहे कुठल्याही कृतीला. नुसतं इच्छा आणि शक्ती असून फायदा नाही, कृती हम्म. पाहिजे असं. म्हणजे फक्त मनात असून काही उपयोग नाही, तुम्हाला ती कृतीत आणणं जरुरी आहे. हा.
आपल्या अध्यात्मामध्ये याचं हे चांगलं आहे की कुठल्याही गोष्ट हम्म, होण्यासाठी तीन प्रकारच्या शक्ती लागतात. हम्म, हम्म. हम्म, एक आहे इच्छाशक्ती. म्हणजे हम्म, इच्छा हम्म, पाहिजे. बरोबर. हम्म, म्हणजे तुम्हाला जर इच्छाच नसेल कुठे जायची किंवा काही करायची, मला हम्म, काही बनायची इच्छाच नाहीये, तर काहीच हम्म, कोणीच काही करू शकत नाही. इच्छाच नाही. दुसरं असतं ज्ञानशक्ती. तर ज्ञानशक्ती म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आहे पण त्याचं माझ्याकडे ज्ञान पाहिजे. हं. आणि हम्म, या ज्ञानशक्तीमध्येच म्हणजे काय त्याचं नॉलेज नॉलेज म्हणजे काय करायचं, त्याच्यासाठी कशी तयारी करावी लागेल, ते स्किल, त्याचं जे कौशल्य आहे ते मला प्राप्त करून घ्यावं लागेल. आणि या कौशल्यामध्ये मग त्याची हे पण आली काय, जसं मला लढाई करायची असेल तर मला धनुर्विद्या लागेल, खड्गविद्या लागेल, वगैरे वगैरे. म्हणजे ते शक्ती पण लागेल असं. पण ती ज्ञानशक्तीमध्ये मोडली जाते. आणि तिसरं जी शक्ती आहे ती क्रियाशक्ती, म्हणजे ऍक्च्युअल कृती. हम्म. तर कुठली एक जर शक्ती नसेल तर कुठलंच कार्य पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती असं. तर या श्लोकाचा अर्थ तो आहे की शेवटी तुमच्याकडे इच्छा असू दे, सगळं ज्ञानामध्ये कपॅबिलिटी पण आली. पण जर कृतीच केली नाही तर तुमचा काय फायदा असं. म्हणजे मग सिद्धी होईल का असं. ठीक आहे. हा. बरोबर. हे सुभाषित तर झालेलं आहे आपलं. कोण सांगेल हो. याचा पटकन व्यवस्थित अर्थ. चिंतनीया हि विपादा आदावेव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वन्यना गृहे. हम्म. म्हणजे जर विपदा आली तर चिंता करून काय उपयोग होत नाही. तसेच घराला आग लागली की तेव्हा वीर खणाला घेणे काही योग्य नाही. हा, बरोबर. विपदाम आदौ हा एव प्रतिक्रिया. म्हणजे आधीच त्याची प्रतिक्रिया चिंतन करून ठेवायला पाहिजे असं. हे मागे मला वाटतं प्रारंभामध्येच झालंय की काय, प्रवेश म्हणजे माहिती नाही. चालेल, हो सर. हो हा. हो बरोबर. हा. हे पण झालंय मला वाटतं ना, 7वं वाचा आहे कोणी. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, हो पण हे पण झालेलं आहे. सुलभा सांग. कोण ऍक्च्युली पण सांगेल. एकच पण हे मनीषा. वेगळं आहे जरा ना. भोगान सेकंड भुक्ता वयमेव भुक्ता तपोन. तपो आहे का ते? अच्छा, हा. तपोन तप्तम वयमेव तप्ताः हे कालोन एकच वाक्य. यातो वयमेव याता तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. म्हणजे भोगांना आम्ही भोगलं नाही, त्यांच्याकडूनच असं काहीतरी होतं ना सर आपलं. हम्म. भोगच आम्हाला भोगतात. भोगांनीच आम्हाला भोगलं, आम्ही भोगांना बरोबर आहे नाही ना. भोगलं, त्यांनीच आम्हाला भोगलं. हम्म. आणि तप्तान वयमेव तप्ता, आम्हीच तपाने तप्त आम्हाला नाही झालो. तपाने हं? आम्हाला तापवलं. आपण असं तपाचं आहे ते. हम्म. हा, तपाच आहे ते. आम्हालाच तपाने तापवलं. आणि हम्म. काळ हा कुठे गेला नाही. कालो नाही, नाही आता काळ कुठे गेला नाही, आम्हीच काय होतं ते, आम्हीच गेलो म्हणून. हम्म. आम्हीच आ, काळाच्या पुढे गेलो आणि काळ कुठे तृष्णा गेला नाही, आम्हीच गेलो, असं काहीतरी होतं ते. आणि गेलो. जीर्ण, शुद्ध आम्हीच झालो. जीर्ण झालो. हा. तर तृष्णा नीट म्हणजे सांगा पण तुम्ही. एक मिनिट शेवटचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचा अर्थ फक्त मला नीट सांगा. तृष्णान जीर्ण वयमेव जीर्णाः. म्हणजे आपली आसक्ती पूर्ण म्हणजे गेलीच नाही, आपणच हा, तृष्णा हे झालो, कुठे गेली नाही, आम्हीच जीर्ण झालो ते जीर्ण करता झालो. करता, पण ती आम्ही ती म्हणजे जीर्ण जीर्ण झालो झाली नाही. म्हणजे तरी पण तूर तृष्णा. म्हणजे वासना किंवा इच्छा जीर्ण झाली नाही, आम्हीच जीर्ण झालो, असं काहीतरी होतं त्याचं. हम्म. बरोबर. आता हे असं आहे बरोबर आहे की का सर? हो, बरोबर हं. आहे. पण जरा चांगल्या व्यवस्थित शब्दात अजून हो, सांगायचं सांगा ना. म्हणजे
तर हो तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा म्हणजे आपल्याला वाटतं चला बा म्हणजे आपल्याला कशाची इच्छा झाली आहे ना ती घेऊ, मग ती इच्छा समाप्त होईल, इच्छा शांत होईल, असं होत नाही कधी. ती इच्छेला हा तुम्ही जेवढं इच्छा तिला म्हणजे नवीनच राहते, अजून घ्यावं अजून घ्यावं अजून अजून यावं वाढत आणि जाते ती ती. किती तुम्हाला हा तुम्ही पण हे घेतला तरी ते संपत नाही असं. बरोबर आहे, पण आपण थकून जातो किंवा आपण जीर्ण हा, होऊन जातो, पण त्या आपण इच्छा काही जीर्ण होतो संपत त्या नाहीत इच्छा किंवा संपवण्याच्या नादात. हा त्या इच्छा जीर्ण कधीच होत संपत नाही. बरोबर. हं? बरोबर हा, अगदी बरोबर. हं, आहे. हा. आता तो आपला हा 8वा श्लोक आहे. तर आपण मला वाटतं प्रारंभ की प्रवेशमध्ये छिद्रेष्वनर्था बहुली भवंती असं एवढंच एक लोकोक्ती वाचली होती, बरोबर. हो हो. बरोबर हो हे पण वरचं त्याचा हा नव्हतं पण पूर्ण त्यात. पूर्ण श्लोक हा नीतिशतकातलाच आहे मला वाटतं. तर हे वाचा कोणी किंवा सांगायचा प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न का नाही करत आहे सगळेजण, मला कळत नाही. ठीक आहे, सगळं नाही येणार, काही काही तर यायला पाहिजे आता तुम्हाला. Shall I read? राजेश Shall I तुम्ही read? सांगा. हा, रमा वॉन्ट्स टू से राईट. रमा, येस यू स्पीक. शते प्रहरा निपतन्ति अभीक्ष्णं धनक्षये वर्धति जाठरो अग्निः आपत्सु वैरिणी समुद्भवन्ति छिद्रेषु अनर्था बहुलीभवन्ति. शते प्रहरा निपतन्ति अभीक्ष्णं धनक्षये वर्धति धनम अक्षये वर्धति धनक्षये वर्धति जठरो अग्निः. Jatara means stomach, Agni, the Jatara Agni, Vardati increases, Dhanakshaye, Dhan, Dhanvan ke idhar, the rich man becomes richer. No, I Shate think okay, Prahara. okay. Rama, I think you will not be. reduces money. नाही नाही नाही, तुम्हाला नाही एखाद्या वेळेस नाही जमणार इतकं. सी याचे 4 भाग आहेत. क्षते प्रहारा निपतंती अभीक्ष्ण म्हणजे दुसरा भाग आहे धनक्षये वर्धती जाठरोग्नी. हा सगळ्यात सोपा भाग आहे. धनक्षय वर्धती जाठरोग्नी म्हणजे सांगू धनक्षये का सर म्हणजे त्याचा ट्राय करून? हा हा One सांगा. संपत्तीच्या who is क्षयाने पोटाचे आजार वाढतात असं का? पोटाचा म्हणजे no one who is म्हणजे भुका hungry भुका want वाढतात to असं. earn more wealth. नाही रोग नाहीये का ते? रोग नाही, रोग नाही. धनक्षय One म्हणजे who is अग्नी हा hungry wants to. शास्त्रः अग्निः. One एक who मिनिट अग्निही हा one हा who is एक मिनिट सांगतो मी. हा बोल. धनक्षय म्हणजे संपत्तीचा क्षय झाला किंवा धनाचा क्षय क्षय झाला झाला. म्हणजे श्रीमंतीतून हो गरिबी आली. धनक्षय वर्धती म्हणजे हम्म. गरिबी येते. गरिबीमध्ये हो जाठरोग की भुका जास्त प्रज्वलित होतात असं. जाठरोग्नी म्हणजे अच्छा भूक जठराग्नी म्हणजे वाढते हा हा भुका वाढतात. गरिबीमध्ये हो. हा, श्रीमंत माणसाला भुका लागत नाही पण गरिबांच्या भूक भुका. लागत नाही. हा, असं. क्षते nahi, प्रहारा निपतंती अभीक्ष्णम म्हणजे अ, प्रहाराने क्षत झाला म्हणजे एखादा आघात झाला, आघाताने आपण पडलो की क्षणामध्ये निपतंती म्हणजे लगेच खाली पडतो आपण प्रहार झाला की. हा, म्हणजे एखादा आघात झाला आपल्यावरती की क्षणार्धात खाली पडल्या जातो. हा, श्रीमंती जाऊन किंवा संपत्ती जाऊन संपत्तीचा क्षय झाला की जाठराग्नी भुका वाढतात. आपत्सु वैराणी समुद्भवंती. आपत्सु म्हणजे संकटांमध्ये, आपतचं सु म्हणजे बहुवचन संपत्ती. आपत्तीच्या संकटांमध्ये म्हणजे संकटांमध्ये वैराणी समुद्भवंती. वैराणी म्हणजे वैरी म्हणजे कोण? शत्रू म्हणजे शत्रू. तर वैराणी समुद्भवंती म्हणजे शत्रू. सम उद्भव म्हणजे आनंदित होतात. सम उद्भव दोन अपसर्ग लागलेला सम उद्भव. तर यांनी अर्थ बदलत जातो भवधातूचा. सम उद्भवंती म्हणजे ते आनंदी होतात अजून. आणि छिद्रेषु अनर्था बहुली भवंती. आणि छिद्रेषु हा म्हणजे छिद्रेषु म्हणजे काय की जेव्हा विकनेस असतात काही आपले की ते त्यातनं अनर्था बहुली भवंती की त्यातनं अनर्थ अनर्थ पण खूप होत जातात असं. म्हणजे आपले जे विकनेस असतात त्यातनं अजून अनर्थ काय काय होत जातात असं. किंवा आपण ज्याला म्हणतो आकाशाला भूक पडली नाही का, ठीक आहे,
म्हणजे तर किती ठिगळ ठिकाणी कुठे लावणार आपण म्हणतो ना. ठिगळ कुठे कुठे लावणार असं. हम्म, किंवा हम्म. याचा असा अर्थही असो की छिद्रेषु अनर्थात. छिद्र म्हणजे छोटा विकनेस. छिद्र हे वाईट नसतं, पण त्यातनं जो अनर्थ होतो किंवा संकट येतं ते बहुली, ते मोठमोठी संकट येतात असं. त्यामुळे ती विकनेस जे असतात आपले ते आधीच शिवले पाहिजेत, झाकले पाहिजेत असं. हम्म. Can you just छते say that? म्हणजे झाल्यावर का सर? काय It was little पूर्ण difficult for me to understand what you said. हम्म. तर क्षते म्हणजे कमी का? नाही नाही, म्हणजे आघात. रक्त म्हणजे आघात किंवा जखम. क्षते. जखम. हा. जखम. हा, जखम म्हणजे एखाद्या Wound, no? आघाताच्या जखमेनी हो. लगेच तो खाली पडतो असं. ते अभिक्ष जखम, म्हणजे छतेचे जखम. क्षणार्धात निपतंती असं. ओके. हा हा. हम्म. ठीक आहे, पुढचं घेऊ आपण. Can we just say that in a way I can understand? I mean, it's little difficult. हो ओके, आता नाही. कोणी सांगेल का इंग्लिशमध्ये? तर ते अभीक्ष्णमचा अर्थ काय आहे? क्षणार्धात, लगेच. अच्छा. रमा, हिंदीमध्ये it सांग. try. is it is like Let's कळेल. this. try. when Yeah. Yeah, when that there is is a English. सर लेट्स ट्राई इन इंग्लिश. एक एक वो जो 4 भाग है. पहला भाग शते प्रहारा निपतंत्य. तो व्हेन यू हिट बाय प्रॉब्लम then you fall immediately or you become immediately. weak. The first part. हम्म. Second part is dhanakshay vardhati jatharogni. When you don't have money or you lost your money, your intake, food intake or maybe what materialistic intake increases. ठीक है सर यहाँ तक? Jatharagni means food, right? And हंगरी जा- हंगर. जा- ते you are hungry. जाठरोग, Jatharagni. fire in the stomach or belly. Okay. So if you Jathar don't, means when you don't belly. have when you lose the money, you tend to get more hungry like that. To become more hungry. You tend to get more hungry. you realize the hungriness. Hungry. ज्योति Essential आगे का hunger. बोलो, ज्योति आगे का बोलो. आपत्सु वैराणि समुद्भवन्ति. when you are in trouble, your Enemies. शत्रु को क्या बोलते हैं? Enemies. Enemies become very happy or they become strong. Enemies become strong. Strong or happy? स्ट्रॉंग. हॅपी. Not Happy strong. or They become strong. happy. And shidreshu anartha bahuli bhavanti. With your small When you are shortcomings. weak. When you are weak, बोल. you call all the problems. Not All weak, the na? problems. No, when it you will be like this. Even small Hand, problems hand. become big, no? yes, Even Wait. small small problems. issues become Absolutely. large. Absolutely. When you are weak, all small problems become big. Yes. Or your Okay, thank you. weaknesses lead to many disasters. Like that. Okay. Weaknesses will lead to. पुढचं झालेलं आहे. हा, पुढचं झालेलं आहे. पुढचं सुभाषित झालेलं आहे आधी. हे कोण सांगेल? सांगू मी? नाही थांबा, राजेशजी तुम्ही सांगा. ओके. अपूर्वः कः अपि कोशः अयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिम् आयाति क्षयम् आयाति संचयात्. अपूर्वः कः अपि कोशो अयं विद्यते तव भारती. म्हणजे अपूर्वः, पूर्वचा अर्थ विसरलो. अपूर्व हा म्हणजे धरा. अपूर्वच आहे का? हा. ओके. अपूर्व म्हणजे जे पूर्वी कधी झालं नाही ते, असं अद्भुत. अद्भुत. भारती म्हणजे सरस्वती असा अर्थ लावून मग लावा. कहापी कोश म्हणजे सरस्वती देवी. सरस्वती नाही, ते विसरलो मी सगळं. विद्यते तव भारती
दुसऱ्या कोणाला येत आहे का? दुसऱ्याचा लावतो, दुसरा अर्थ दुसऱ्या वाक्याचा लावतो. व्ययतो वृद्धी आयाती म्हणजे जे खर्च करूनही जी वाढते आणि जी क्षय क्षयम आयाती म्हणजे ज्याचा जे खर्च करूनही ज्याचा संचय होतो, हे विद्येबद्दलच आहे. अपूर्व कहापी कोशो हे नाही कळलं मला, म्हणजे नाही लागत मला.